कोण आहे? जनगणनेसाठी आलो आपण. नमस्कार. कसा साहेब या या. ओय ऐकलीस का साहेब आले? कसं काय येणे केलं? ते शासनाचं काय आहे, जनगणना आहे. हा पुढच्या वर्षी आहे, पण आता फक्त घरं मोजायचे. तेव्हा तुमच्या घराची माहिती दिसली का? काही मतदान वगैरे काय इलेक्शन वर काय आले त्याचा काय? काय संबंध आहे? मग आजारी मध्ये काय आलंय ते? दर 10 वर्षांनी आला हा जनगणना असते. असं काय? हा. पण ती आपल्याला माहिती द्यायला पाहिजे. बरं याचा फायदा मला काय होणार आहे का? फायदा असं नाही हो, पण त्याच्याबद्दल कसं सगळ्या जनतेची माहिती कळते, संख्या किती वाढली, घरं किती थांबा वाढली. थांबा हा. अरे रामू बोल, का फोन केलाय? हा त्या कालच्या वावरात तिकडे तिकडे पाणी सोड, इकडे नको. मग तिकडे चालू का? हा बोला साहेब. हा, तर घराची तुम्ही माहिती दिला पाहिजे. तर मला सांगा, या घराचे तुमच्या घराचे मोबाईल वापरते कोरोना वगैरे, त्याने जनगणना स्वगणना केली आहे का? स्वगणना म्हणजे स्वतः करायची. काय सांगायचं साहेब? किती साहेब येतात, किती जातात, वर्षात एकदा येतात, 4 वेळा येतात, 5 वेळा. महिन्याला कोण नाही कोण तर ठरकत नाही. आज काय ते आले, ते आले, ते आले. काय ओळखायचं आम्ही आडगी माणसं? आपण करून टाकूया. पण मला सांगा, तुम्ही दिलंय. हा. थोडंफार रस्मा असणार. मला सांगा, म्हणजे घर बांधले की नाही, हा. खाली काय टाकले खर्च आहे त्या हे काय सांगायच्या घराची अवस्था आमच्या वाट वडिलांनी बांधलेलं आहे. सगळं आहे नाही जे पूर्वीचे ते सिमेंट कॉन्क्रीट होतं ना, त्याच्यात बांधलेलं आहे बघा. उभा केलाय हा. मला सिमेंटमध्ये. ठीक आहे. दुसरं सांगा, भिंती आहे का ह्या भिंती? होय. दगडाच्या आहेत का? अहो, भिंतीसह घरं बांधते काय ती भिंती बघा या. ती पक्क्या भिंती म्हणजे त्यात फक्त इटा घातल्यात. दगडी बांधकाम आहे. वाडा टाईप एवढा मोठा वाडा आहे राव. काय प्रश्न विचारताय? वाडाही माझा घेऊ. नाही, दगडं घातल्या तर दगडात त्यामध्ये माती घातली आहे का? सिमेंट आहे. सिमेंट नाही त्यावेळी सिमेंट होतं गंज होतं. ते गाठले आमच्या वाडवडिलांनी. बरं. ते वरचं काय? छप्पर हे धाब्याचं आहे आमचं, मातीचं आहे. वर दिसत काय माती टाकल्या मालीकर म्हणायचे याला. त्याच्या वरच्या मजल्यावर एक हे आहे, कौल आहे, कुंभार कौल आहे. हा कुंभार कौल म्हणायचं त्याला. तुमच्या भाषेत काय बेसलो आम्ही कुंभार कौल म्हणतो. हे खायासाठी आणखी काय उपयोग आहे? काय सांगायचं इथं याकडला ह्या कुठली आगली दिशा इकडं स्वयंपाकाचं जरा स्वयंपाकाचं. तिकडं जनावर आहे, तिकडं कोंबड्याचा फ्रूट आहे, तिकडं जर्सी गाड्याचा गोटा आहे. काय काय पाहिजे तुम्ही माहिती सांगा. घराची स्थिती चांगली दिसते. साहेब थांबा बस का ओरडा पाणी माणसं भेट लागत. साहेब पाणी ओरडा लागले का? 5 मिनिटात लवकर आपण लवकर. ए ऐकलीस का जर मच्छीला पाणी पाच. योग्य आहे हाय नाही ना? कुटुंबात एकूण संख्या किती? माणसं म्हणायचं बाय माणसं आहेत की एक 10-12. 10 का 12 वय त्या थोरल्या भावाची म्हणता भाऊ आणि 9 जण आहे. 9 जण. ह्या 9 जणांमध्ये कुटुंब प्रमुख कोण आहे? तुम्ही आहे का? थोरला भाऊ आहे का? आणि कोण आहे? आता मीच किंवा मी म्हटलं मीच घेता. नाव सांगा. माझं नाव म्हणता वय कोणतं नाव? बरं याचं काय वाईट परिणाम काय नाही करायचं? तुमच्यावर. काळजी करू नका. ठीक आहे.
माझं नाव म्हणायचं राजेंद्र पुढं खटावकर. वडिलांचं नाव वडिलांचं नाव सांगा लागतंय. अरे विचार वडिलांचं नाव टोपण्णा. राजेंद्र टोपणनाथ खटावकर. हा हा. गाव शिरोळ, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, राज्य महाराष्ट्र, पिनकोड नंबर 4,415. यात म्हणता होय अहो जातीचं काय गंमत नाही. इकडे सरकार म्हणते जात हे करा ते करा. बरोबर आहे. पण कसं आहे की काही अनुसूचित जाती असतात, समाज असतात, ते आरक्षण वगैरे हे सगळं सोयी करायला लागतात. मागासवर्गीय म्हणजे आम्हाला त्याचा फायदा मिळणार काय? मिळणार की त्यानुसार. म्हणजे पण कसं असते जनगणना झाली पुढच्या वर्षी किंवा अनुसूचित जातीची संख्या किती, जमातीची संख्या किती, त्यानुसार धोरण ठरवायला येतं. म्हणून सूत्रधार सांगायचं. म्हणून सांगा कुठले ते तुमचे असं म्हणता होय आम्हाला घ्या की ओपन मध्ये टाका की. टाका नव्हे. आहे ना का? हाय हाय जानवर दाखवू काय? ते घर तुमच्या स्वतःच आहे. अहो, वाढ वडला पण आमच्याच नावावर आहे हो. बरं पर्याय किती आहेत? स्वयंपाकघर सोडून बाकीच्या तुमच्या राहायच्या झोपायच्या आणि हॉल वगैरे एकूण पर्याय किती आहेत? खोल्या म्हणता होय खोल्या आहेत की 8 खोल्या आहेत 8. हा म्हणजे स्वयंपाकघर सोडून हा ते वगळून स्वयंपाकघर तिकडे आहे या बंगल्या वाडीच्या पलीकडे तिकडे आहे. बरं बघायचं आहे काय? चला नवीन झालेली अशी जोडपी किती आहे तुमच्या घरात? आम्ही 3 जण आहे भाऊ. तिघांची बी लग्न झाले आहे. चालेल. लग्न होऊन झाली 10-12 वर्ष. नाही ना? पोरं अजून बारका आहे तो. म्हणजे ती जोडपी. हा बरं पिण्याच्या पाण्यात तुमचं कसं आहे? म्हणजे नळाचं आहे ग्रामपंचायतच्या का विहिरीचं आहे, हातपंप आहे, काय प्यायचं पाणी प्यायचं? साहेब काही फॅक्टरी निघून येणार आहे का? नाही नाही तसं नाही हो. ग्रामपंचायत पाणी किती कळायला पाहिजे ना सरकारला. मला वाटलं काय पाईपलाईन वगैरे करता काय? ते पण करतील की नंतर सोय नसली तर. कधी काय म्हणून बरं असू दे. तुम्हाला काय माहिती पाहिजे? तेच कशाचं पाणी पितात? आम्ही विहिरीचं पाणी पितो. विहिरीचं नाही विहिरीचं. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सांगणार आपण म्हणजे विहीर कुठे आहे तुमच्या परिसरात आहे का? हे लांब आहे 2-4 किलोमीटर लांब आहे. साहेब एकूण मला 12 एकर 20 गुंठ रान आहे. प्रत्येक कोपऱ्याला 4 हिरे आहेत. आणि 1 हिरा आहे. कुठली सांगू? घरापासून जवळची कुठली आहे? इथं पाणी आलं असं म्हणता होय. हा या पंचायतीकडे घेतो पाणी आम्ही. ते किती लांब आहे? किलोमीटर 2 किलोमीटर असं काही फरकांवर लाईट आहे घरात का रॉकेलचा दिवा वापरता? कसलं आहे? अगोदर आम्ही राखेलचे देऊ वापरत होतो. आता काळ बदलला. हे काय असं खटकन मारून लाईटी लागते की लाईट बंद होत. वीज आहे. वीज नाही हीज आहे. शौचालय बनवता आहे की राव. ते बी सरकारी अनुदान मिळालं म्हणून बांधलं. सबसिडी राहणार दिलं लाटक्या बहिणी पैशावर बंद करून सरकार म्हणतात संघात बांधायचं आहे. त्याच्या आधी ओपनिंग शौचालयाचा प्रकार म्हणजे जे शौचालयाचं पाणी जाते त्याच्यासाठी पाईपलाईन आहे का सेप्टिक टँक म्हणजे ते गोल पाईप असते बघा असलं आहे का कसं आहे? काय विचारताय? आम्ही अपघात तर काय झालं आम्ही आरोग्याविषयी काळजी घेतो. बाकी पोरं लेकरं बाळा इकडे तिकडे फिरत्यात करत्यात ते कशाला निवडून ठेवू? म्हणून बंदिस्त करून मोठी मोठी टाकी बसवली एवढी मोठी. हा आता ते बाथरूमचं जर सांडपाणी गेली ती कसं सोडले तुम्ही? बंद गटार आहे गटार आहे का असं बाथरूमच्या बागेत बघा आम्ही शेतकरी आहे. आमच्या इकडं बाथरूम मध्ये ते आम्ही नाणी म्हणतो त्याला नाणी. नाणीच्या पाठीमाग तिकडे झाडे बिडे झालं त्याला सोडतो असं परस परिसरात स्नानाची उपलब्धता स्नान म्हणजे नाणी नाणी आहे की? काय लय मोठी आहे.
आहे काय ही प्रश्न विचारताय नाही, कसं आहे? स्वयंपाक करताना ही जत्रात जगले कसं काही कसं जवळ कशावर स्वयंपाक करता? लाकडं, हा, असं शेण्या, विचारायचं. कोरड्या, गॅस वापरता? तुम्ही काय म्हटलं स्वयंपाक करताना नाही. न्यारीला एका जमाला मला 12 भाकरी लागते न्यारीला सांगा. हा आम्ही करतोय कधी शेतकरी लाकडाचा वापर करतोय आम्ही कधी कधी इमर्जन्सीला लागलं तर नाही आता पुन्हा वेळ येणार गॅस कनेक्शन घेतलेला आहे म्हणजे जास्त वेळ तुम्ही चुलीवर करतो लाकडं, चुलीवर. लाकडं आहेत मोगलं एरणाची लाकडं आहेत शिवरीची लाकडं आहेत कापसाच्या पळकाट्या आहेत रबरीची. बरं ते रेडिओ वगैरे वापरता का? रेडिओ. हो रेडिओ आमचा जीव की प्राण आहे हो जुना रेडिओ आहे तुमच्याकडे? हो एवढा मोठा आहे बघा आहे का? चालू आहे? चालू आहे. रेडिओच वापरता? का हो? नाही नाही, ते वापरता नाही. कुणाचं मन की बात वगैरे ऐकायला? सकाळी आवाज वाजेला टीव्ही कुठं बघायला येळ कुठं आहे का? हाय तर कोपऱ्यात डबडा अडकून ठेवलंय म्हणजे त्याला काय डिश बसवलाय का DTH ते जोडलेला आहे का केबल कसला आहे? साहेब इथं आमच्या राहणार जातं आमच्या इथे केबल नावाचा काय प्रकार नाही ते काय फुकट काय असं छत्री आहे की आहे ना? ते लावलंय त्याला केबल लावलंय हा. ते लावलं म्हणजे लागते काहीतरी बरं. ते इंटरनेट म्हणतात नाही इंटरनेट हे आम्हाला काय माहित नाही बाबा मोबाईल वापरतो हा वापरतोय की आमचे असं कम्प्युटर असते बघा की नाही का? बघितले आमच्या घरात काय नाही ते नाही ना? नाही पण मोबाईल आहे सगळ्यांकडे. पण ह्याच्याशिवाय चालत नाही हो आता मोबाईल आहे. काय आहे ते काय कीपॅडचं आहे का ते असं जुनं आहे का असं? बटनाचं. बटनाचं आहे का कसं आहे? कालच बदल हो बटनात होता अगदी एवढं होतं डबलं हे भारी होतं राव टीव्ही प्राण होता बदलून आता घेतलं बघा म्हणजे तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे काही म्हणा नाही काय झालं ते फोन स्मार्टफोन आहे मोबाईल आहे तुमचा हां बरं सायकल मोटरसायकल काय आहे का कार वगैरे सायकल आहे ट्रॅक्टर आहे मोटरसायकल आहे सगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत जीप गाडी आहे जुनी म्हणजे चारचाकी पण आहे सगळं आहे सगळं लागतं आम्हाला काय न्यायचंय काय जास्त धान्य कुठलं खातात तांदूळ गहू ज्वारी त्यापैकी जास्त वापर कशाचा असतो आम्ही शेतकरी आमच्या रानात गहू पिकतोय बाजरी पिकते ज्वारी पिकते हरभरा पिकतोय काय वाटेल ते 12 सगळं आणि हंगामानुसार सगळं काय आम्हाला सगळं पीक खातं बरं त्यातलं जास्त काय खातात ज्वारी जास्त लागते महिन्याला असं म्हणता होय हां. कुठलं पीक जास्त जास्त लागतं लागतं. धान्य आम्ही ज्वारी खातो ज्वारी खातो. चपात्याला येळे लागते हो बरं. आम्हाला जायचं असते पाठ आता बघा, सगळं झालं तुमचा प्रश्न विचारून एक फक्त शेवटचं सांगा तुमचा किंवा पोराचा कोणाचा मोबाईल नंबर सांगणार का आणि हिवाळी कशाला नको बाबा सारखं तुम्ही लय त्रास देता सारखं फोन नाही तसे करता आग्रह नाही तुम्हाला कंपल्सरी नाही इच्छा असेल तर सांगू शकतो इच्छा असेल तर हां. माझा चालतंय का कुणाचं पण सांगायचं घरातलं ठीक आहे बाकीच्या त्रास मी माझा देतो घ्या 855 299 1425 हे काय आवाज सरकारची माहिती किती आली तुम्हाला सांगा नक्की सांगतो मी ह्याच गावात ह्याच ए, शाळेत आहे. चहा झाला काय साहेब चालेल चहा द्या याच्यासाठी लय काय? शेतकऱ्याचं घर आहे ते. बरं आवाज धन्यवाद हां, चांगली माहिती दिली धन्यवाद धन्यवाद काय सरकार काय कामं सांगा आम्हाला